नाही, इथे जर हिट बसला असता तर प्रकाश पवार यांची विकेट गेली असती. एक तडाखे फलंदाज आहे. कुठेतरी तुम्ही चुकी केलेली आहे. हा सुंदर फटकवलेला चेंडू होता, मात्र पॉवर जरा कमी पडाले. प्रॅक्टिसचा अभाव असेल, कामामुळे प्रॅक्टिस करता येत नाही, पण क्रिकेटची आवड म्हणून खेळायला येतात. चौथ्या क्रमांकावरती जाणारा प्रवीण, बघूया आपल्या संघासाठी किती धावा काढणार. सुंदर अशी गोलंदाजी चालू आहे ती भिसेगाव संघाची. जबरदस्त कट केलेला आणि इथे एक धाव संख्येवरती धाव. धावा झालेल्या त्या 7. षटकातील शेवटचे एक चेंडू. दोन दोन एक एक चेंडू बाकी आहे षटकातील. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा. हा? आपल्याला कॉमेंट्री येत नाही मित्रांनो, जरा कशी तोडकी मोडकी कॉमेंट्री चालू आहे आयोजकांसाठी मदत म्हणून. 3री ओव्हर घेऊन आलेला आहे तो सागर हिलम. जबरदस्त फटका मारलेला ऑफ साइडला. बघूया किती धावा धावून काढणार आहेत. एक धाव संख्येवरती धाव संख्या झालेली ती 8. कुठेतरी फटकेबाजी करायला लागेल बामनोली संघाला. सुंदर अशी बॉलिंग चालू आहे भिसेगाव संघाची. व्हाईट डॉट आहे बॉल. फेअर डिलिव्हरी. कुठेतरी बामनोली संघाची प्रॅक्टिस नसेल, त्यामुळे बॉल का बॅट वरती येत नाही. जबरदस्त बॉलिंग चालू आहे भिसेगाव संघाची. षटकातील शेवटचा चेंडू. 2 चेंडू. बॅट्समॅन सफल होऊन नाही मारत, तसंच मारतात, त्यामुळे त्यांना बॉलचा टप्पा समजत नाही. 3 षटकानंतर धाव संख्या झालेली आहे ती 8.
आणि हा सुवेर चेंडू. बाबूराव वाघमारे कुठे असतील त्यांनी स्टेजशी संपर्क साधावा. आणि ही विकेट. 6. हॉलंड. झालेला आहे तो भिसेगाव संघाचा. कुठेतरी त्या फलंदाजाला स्ट्राईक दिली असती तर हा फटका सीमारेषा पार गेला असता. तीन चेंडू बाकी. किती किती षटकारला किती षटकारला पैसा का. काय गोलंदाजी चालू आहे भिसेगाव संघाची. कुठल्याही फलंदाजाला षटकार चौकार मारून देत नाही. ज्या फलंदाजाने षटकार मारला होता त्याला नॉन स्ट्राईकला कुठेतरी ठेवून चुकी केले बामनोली संघाने. एखादे 2 फटके आले असते तर. आणि हा सुंदर फटका. आणि जल 2 कंप्लीट झालेल्या धावा आणि तिसरे धाव घेण्यासाठी विकेट.
हॅलो हॅलो. वाटतं आजची ही दुसरी रात्र आणि या दुसऱ्या रात्रीमध्ये हा दुसरा सामना आपण पाहतोय बामणोली वर्सेस भिसेगाव. तर बामणोली संघाने प्रथमतः फलंदाजी करून 18 धावा स्कोर बोर्डवरती लावल्या होत्या. मात्र 19 धावाचं आव्हान असेल तर भिसेगाव संघासमोर 24 चेंडूमध्ये 19 धावा करायच्या आहेत. तर यानंतर होणारा सामना असेल माझगाव वर्सेस सालोक. याच्या दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी मला तर पहिलाच पॉवर प्लेचा षटक हाताळताना गोलंदाज आपण पाहतो नितेश. तसंच फलंदाजीवर आपण पाहतो स्ट्राईकला रमेश वाघमारे. तसेच नॉन स्ट्राईकला आपण पाहतो दर्शन वाघमारे. तर आपण पाहतोय नितेश पवार. नक्कीच यार हा मात्र रिव्हर्स स्वीप मारण्यामध्ये पहिला चेंडू बीट होतोय. एक निर्धार चेंडू सांगता करतोय नितेश पवार. आणि बॅटीची कडा नक्कीच पहिला झटका मिळतोय भिसेगाव संघाला. रमेशच्या स्वरूपात नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय आपण. एक हलकीशी बॅटीची कडा लागून विकेट किपरच्या हातामध्ये आणि विकेट किपर कुठलीही चुकी केली नाही आणि झेलबाद केलंय रमेश वाघमारे या फलंदाजाला. मात्र एक छोटंसं टार्गेट होतं त्याला टिकून केल्याचा होता रमेश वाघमारेला. मात्र त्यांनी आपले सहज एक बॅटीची कडा लागून विकेट किपरच्या हातामध्ये दिले आणि आपले 2 चेंडूमध्येच पारी संपवले. तर आपण पाहतो स्ट्राईकला सागर इलम. आणि नक्कीच एक हलकासा वाटते चेंडूला दिशा देण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धार चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक 3 निर्धार चेंडू आणि पंच वाईट सांगतायत आम्हाला. एक वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळेल ती भिसेगाव संघाला. मात्र या वाईटने आपलं खातं खोललं भिसेगाव संघाने. सुरेख फटका असेल मात्र क्षेत्रशी त्या ठिकाणी उपस्थित असेल. एक धावावर समाधान मानावे लागेल मला वाटतंय भिसेगाव संघाला. चला सालोक संघ यायचा आपला कर्णधार इथं माझगाव संघाचा कर्णधार उपस्थित आहे. सुरेख फटका इथं पाहतोय लॉंग ऑफला तिथं क्षेत्रसंघ उपस्थित आहे. मात्र चेंडू उचलणार फेकणार मात्र 2 धावा पूर्ण. नक्की चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. तर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती जेव्हा फटका मारला होता त्यावर फक्त एक सिंगल धाव आली होती. मात्र इथं कुठेतरी पाहिलंय की 2 धावा घ्यायच्या आहेत. मात्र त्या 2 धावा सहजरित्या पूर्ण. सुरेख चेंडू मात्र चेंडू हवेत जाऊन पाहतोय मात्र इथं चुकी करतायत. आणि एक सिंगल धाव मिळेल भिसेगाव संघाला.
सुरेख फटका इथं पाहतोय आपण. चेंडू मारतोय वन बाउन्स, सीमा पार जातोय चौकार. मात्र दुसरं षटक हाताळताना आपण पाहतो योगेशला. तर स्ट्राईकला असेल दर्शन वाघमारे. योगेश पवार टू दर्शन वाघमारे आपण पाहतोय. आणि नक्कीच बॅकेटची हलकीशी कडा आपण पाहतोय आणि नक्कीच पंचाने न दिलंय. नक्कीच मी पण इकडनं सांगणार होतो की या साईडला फक्त 3च क्षेत्ररक्षक आहेत. तर नच्या साह्यानं एक धाव असेल की भिसेगाव संघाला. आणि नक्कीच फ्री हिट असेल. पंच सांगतात की असा असा हेलिकॉप्टर उडतोय म्हणजे हा फ्री हिट असेल. नक्कीच या चेंडूवर ते हेलिकॉप्टर उडेल का, यॉर्कर टाकेल का की बाउन्स टाकेल पाहणे गरजेचे असेल. नक्कीच तशी चेंडूला धाडलाय सीमा पार. दर्शन वाघमारे यांनी कणकणी दणदणी षटकार. हा सामना झाल्यानंतर आपल्याला दिला जाईल मॅन ऑफ द मॅच मानकरी असेल उमेश भोईर. सुरेख चेंडू आपण पाहतोय आणि नक्कीच एक धाव मिळेल भिसेगाव संघाला. पाहिलं तर पूर्णपणे हा सामना भिसेगाव संघाने आपल्या बाजूने झुकवलेला आहे. लो स्कोरिंग मॅच आपण पाहतोय. सुरेख फटका असेल इथशी. चेंडू थांबणार नाही हा. कणकणी षटकार जाईल. विजय फटका आपण पाहतोय भिसेगाव संघाचा सागरच्या बॅटीतून.